नमस्कार. लोकसभेच्या आखाड्यामध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिक उत्कंठावर्धक ठरत आहे. लोकसभेच्या या आखाड्यात आज महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. एकूणच महायुतीच्या माध्यमातून अद्याप देखील सातारा लोकसभेच्या उमेदवाराची दावेदारी निश्चित झाली नसताना दुसऱ्या बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेटीगाठी सत्र सुरू केले आहे. एकूणच त्यांचं सातारामध्ये दिल्ली येथून आगमन झाल्यानंतर झालेलं जल्लोषात स्वागत आणि त्यानंतर त्यांचा सुरू झालेला झंझावात, त्यानंतर त्यांच्या सुरू झालेल्या भेटीगाठी आणि आपण निवडणूक लढवणारच असल्याचं वारंवार सांगणं, दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी देखील आपण निवडणूक लढणार असल्याचं केलेलं सुतोवाच आणि त्या अनुषंगाने त्यांचं वारंवार होत असलेल्या भेटी यामुळं सातारा लोकसभेच्या आखाड्यामध्ये पुन्हा एकदा हिंद केसरी लढण्यासाठी मी सज्ज झालो आहे असाच इशारा आज महायुतीच्याच घटक पक्षातील जिल्हा प्रमुखांनी दिला आहे. मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. खरं तर 83 वर्षाचा योद्धा, कुस्तीवर प्रेम करणारा योद्धा आणि मी पण कुस्तीवर प्रेम करणार आहे. त्यामुळं सध्या जे वातावरण आहे देशामध्ये त्या दृष्टीने हिंद केसरी घेण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने साहेबांची भेट घेतली. लोकसभेच्या आखाड्यामध्ये एका बाजूला महायुतीला आव्हान ठरेल असा महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार अद्याप देखील गुलदस्त्यातच ठेवल्याचं चित्र आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने अशी नावं चर्चेत आली. एकूणच या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाणांचं देखील नाव समोर आलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीमध्ये तुतारी या चिन्हावरती लढण्यास विरोध दर्शवला. मी काँग्रेसचा असल्यामुळे मी काँग्रेसच्या चिन्हावर लढू शकतो, मात्र या संदर्भात पवारांची भूमिका महत्वाची असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्यामुळं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चांना उधाण आलं. एकूणच आमदार शशिकांत शिंदे यांचं एकूणच सुरू असलेली वाटचाल, शरद पवारांसोबत असलेली त्यांची निष्ठा या अनुषंगानं शरद पवारांच्या तुतारी या चिन्हाचा दावेदार आमदार शशिकांत शिंदे असणार का अशा चर्चांना उधाण आलं असताना दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवार म्हणून उदयनराजे यांना प्रबळ ठरणारे शशिकांत शिंदे हे उमेदवार असतील का असा एकूणच चर्चेचा सूर असताना आज महायुतीतील घटक पक्षाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार यांची सिल्वर वॉक येथे भेट घेतल्यामुळं लोकसभेच्या आखाड्यामध्ये बंडखोरी होणार का? महायुतीचे घटक पक्षातील एकनाथ शिंदेचे समर्थक असलेले शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख पुन्हा एकदा उदयनराजेंसमोर आव्हान उभं करणार का? महायुतीचा आघाडी धर्म ते पाळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळणार आहेत.